कलियुगाचा अंत कसा होणार? हजारो वर्षांपूर्वी सुखदेवजींनी भागवत पुराणात कलियुगाचे अतिशय तपशीलवार वर्णन केले होते, जे आपले डोळे उघडण्यासाठी पुरेसे आहे. आजही घटना त्याच वर्णनानुसार घडत आहेत आणि जे लिहिले गेले आहे ते भविष्यातही घडणार आहे. कलियुग, ज्याला उद्याचा योग किंवा संकटाचा योग असेही म्हणतात, हे एक असे युग आहे जिथे प्रत्येकाच्या मनात असंतोष आणि मानसिक दुःख असते. या काळात धर्माचा फक्त एक चतुर्थांश भाग टिकून आहे. कलियुगाची सुरुवात पूर्व 3102 मध्ये झाली आणि कलियुगाच्या समाप्तीचे वर्णन श्रीमद भागवत पुराण आणि भविष्य पुराणात आहे. कलियुगात भगवान कल्की अवतार घेतील, जे पापींचा नाश करतील आणि सत्ययुगाची पुनर्स्थापना करतील. कलियुगाचा अंत आणि कल्की अवताराचे आगमन याचे वर्णन विविध पुराणांमध्ये आढळते. यानुसार देवांचा एक दिवस आणि रात्र मानवाच्या 30 वर्षांच्या बरोबरी आहे. देवतांचा एक महिना मानवाच्या 360 वर्षांच्या बरोबर आहे आणि देवतांचे एक वर्ष मानवाच्या 4,32,000 वर्षांच्या बरोबरीचे आहे. त्याचप्रमाणे देवांची 12 दैवी वर्षे मानवांच्या 8,64,000 वर्षांच्या समतुल्य असतील. देवांची 2,04,000 दैवी वर्षे एका द्वापर युगासारखी असतील. देवांची 3,600 दैवी वर्षे एका त्रेतायुगाच्या समतुल्य असतील आणि 4,800 दिव्य वर्षे देवांची वर्षे एका सत्ययुगाच्या समतुल्य असतील. एका महायुगात 12,000 दैवी वर्षे असतात, जे 4,32,000 मानवी वर्षांच्या बरोबरीचे असतात. मंगळ, बुध, शुक्र, गुरु आणि शनी हे 5 ग्रह मेष राशीच्या 0 अंशावर असताना कलियुगाची सुरुवात ईसापूर्व 3102 मध्ये झाली. म्हणजे 3102 ईसापूर्व ते 2016 पर्यंत कलियुगाची 5118 वर्षे उलटून गेली आणि अजून 4,26,882 वर्षे बाकी आहेत.